नमस्कार, मी मृणाल संतोष पंडित. आज आपल्याला ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र कसे बनवायचे याबाबत माहिती देणार आहे. तुम्ही मुंबईचे रहिवासी आहात आणि तुमच्याकडे जन्माचा दाखला नाही आहे. अशा वेळेस काय करायचे? खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. सर्वप्रथम तुम्ही जे हॉस्पिटल, जे सरकारी हॉस्पिटल आहे, याला भेट द्यायची आहे. इथे आल्यानंतर तुम्ही मेन OPD बिल्डिंग म्हणजे मुख्य बाह्य रुग्ण विभाग येथे यायचे आहे. इथे उपलब्ध असलेल्या 11 नंबर खिडकीमधून तुम्ही OPD नंबर 20 म्हणजेच मेडिसिन OPD म्हणजे औषध वैद्यकशास्त्र विभाग याचा केस पेपर काढायचा आहे. हा केस पेपर 7 दिवस चालतो. हा केस पेपर सोबत तुमचे आधार कार्ड आणि 2 पासपोर्ट साईज फोटो घेऊन मेन बिल्डिंगमध्ये उपलब्ध असलेल्या वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाला भेट द्यायची आहे. इथे उपलब्ध असलेले तज्ज्ञ डॉक्टर तुमची कागदपत्र तपासून तुम्हाला एक्सरे लिहून देतात. हे एक्सरे करण्यासाठी तुम्हाला मेन OPD बिल्डिंग ग्राउंड फ्लोअर येथे यायचे आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला 11 नंबर OPDच्या बाजूला असलेल्या 13 नंबर OPD मध्ये एक्सरेचे पैसे भरायचे आहेत. एक्सरेचे पैसे भरल्यानंतर मिळालेली पावती आणि केस पेपर घेऊन याच बिल्डिंगमध्ये पहिल्या माळ्यावरती एक्सरे विभाग आहे, येथे यायचे आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला केस पेपर आणि पावती दाखवून नोंद करून घ्यायची आहे आणि एक्सरेचा नंबर लिहून घ्यायचा आहे. ते झाल्यानंतर इथे उपलब्ध असलेले तज्ज्ञ टेक्निशियन यांना भेटायचे. हे तुमचा एक्सरे करून देतात आणि उपलब्ध असलेले डॉक्टर तुमच्या एक्सरेचे रिपोर्टिंग करून देतात. ही सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला प्रशासकीय भवन येथे यायचे आहे. प्रशासकीय भवन 2रा माळा येथे प्रमुख लिपिक विभाग आहे. या प्रमुख लिपिक विभागामध्ये तुम्हाला ही कागदपत्रे जमा करायची आहेत. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काही अडचणी येत असेल तर OPD नंबर 1च्या समोर समाजसेवा अधीक्षक यांचे कार्यालय आहे. हे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी संपूर्ण मदत करतात आणि प्रोसिजर काय आहे याबाबत माहिती देतात. प्रमुख लिपिक विभाग तुमची कागदपत्र तपासून एक्सरेचे रिपोर्ट बघून तुमचा वयाचा दाखला बनवतात आणि त्यांच्या नोंदवहीमध्ये नोंद घेतात आणि हा वयाचा दाखला मेन बिल्डिंगमध्ये उपलब्ध असलेले वैद्यकीय अधीक्षक यांच्या इथे देतात. तिथून तो तुम्हाला मिळतो. ही सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला ओल्ड कस्टम हाऊस येथे जायचे असते. अशाच माहितीसाठी स्टे ट्यून. थँक्यू.